मित्रांनो नमस्कार. अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या राज्यात सर्वात मोठा कृषी पुरस्कार आता सध्या जाहीर झालेत आणि त्याची तारीखही फायनलाइज झालेली आहे. पण याच कार्यक्रमात महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार का, की पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या पदरी निराशा आणि वाट पाहणं येणार? खरीप हंगाम तोंडावर असताना नेमकं सरकारची काय तयारी आहे, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक महत्त्वाची यादी किंवा एक महत्त्वाचा शब्द जरी विसरला तरी तुमचा नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, 1 जुलै 2026 रोजी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा कृषी दिन, याच दिनाचे औचित्य साधून 2023 आणि 24 मधील पुरस्कारांचे वितरण थेट राज्यपालांच्या हस्ते केले जाणार आहे. यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राज्यपालांना विशेष आमंत्रणही दिलेलं आहे. गेल्या 2 दिवसात सरकारने 2 मोठे GR निर्गमित केलेले आहेत. 2023 साठी पात्र 81 शेतकरी बांधव आणि 2024 साठी पात्र 98 शेतकऱ्यांची अधिकृत यादी जी काही आहे तर ती जाहीर करण्यात आली आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या मुद्द्याकडे, ज्याची वाट महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधव पाहते. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. मित्रांनो, यापूर्वी अशी चर्चा होती की 1 जुलैच्या कृषी दिनाच्या औचित्य साधून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती थकीत हप्ता जमा करणार. आज 23 जून तारीख उजडली आहे. खरीप पेरण्या सुरू झालेल्या, खते बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आपल्याला भासते. आधीच 2 हप्ते थकीत असल्यामुळे किमान 1 हप्ता तरी या कार्यक्रमात मिळावा अशी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची मागणी होते. पण खरी गोम कुठे जिरली किंवा कुठे मोहतीये, या कार्यक्रमाला अवघे 5 ते 6 दिवस शिल्लक असतानाही राज्याकडून या हप्त्यासाठी लागणाऱ्या निधीला वितरण अजूनही मंजुरी मिळालेली नाही. कृषी विभागाने अद्यापही यावर कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे पुरस्कार तर 1 जुलैला वाटले जातीलच, पण नमो शेतकरीचा हप्ता त्याच दिवशी मिळणार का, की शेतकऱ्यांना आणखीन वाटच पाहावी लागणार? हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या या विभागावरती किंवा योजनेवरती तयार होतो. मित्रांनो, कृषी विभागाकडून जसा काही अधिकृत निर्णय किंवा निधी मंजूरचा GR येईल तशी माहिती आपल्या शेती एक शेती चॅनलवरती सर्वात आधी आपण घेऊन येऊयात. तुम्हाला काय वाटतं, 1 जुलैचा हप्ता जमा होईल का? तुमची प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.